नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या जबरदस्त ट्विस्टमध्ये आपलं स्वागत आहे. आत्तापर्यंत आपण असं बघितलं की कमळीला काहीही करून भूतकाळ शोधायचा असतो आणि त्यासाठी ती आकाश पाताळ एक करणार असते. तिने ठरवलेलं असतं जे काय होणार ते होणार, पण मी माझा भूतकाळ शोधल्याशिवाय काय राहणार नाही. आता मात्र कमळी जेव्हा ठरवते की भूतकाळ शोधायचा आहे, तेव्हा निंगी, बंड्या, ऋषी सगळ्यांनीच तिला साथ दिलेली असते की तू भूतकाळ शोध, आम्ही तुझ्याबरोबर आहोत. जेवढं शक्य होईल तेवढं त्यांनी शक्यता काम करण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि त्या सगळ्यांनीच मिळून आता थोडीफार तरी माहिती मिळवलेली असते. त्या माहितीच्या आधारावर कमळीचा भूतकाळ मुंबईत दडलाय, गावात नाही, हे लक्षात आलेलं असतं. आणि आता कमळीचा भूतकाळ मुंबईत कसा दडलाय हे जर बघायचं असेल ना मित्रांनो, तो व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, आता मुंबईला माझे वडील होते किंवा तो माणूस फसवून मुंबईला निघून गेला, तो बिझनेसमन, एवढी माहिती मिळालेली असते. पत्रात सुद्धा कळालेलं असतं की मुंबईचा उल्लेख केलेला असतो. म्हणजे माझे जे वडील आहेत किंवा माझ्या आईला जे फसवून जाणारी व्यक्ती आहे ते दुसरे तिसरे कोणी नसून मुंबईला राहणारे बिझनेसमन आहेत. आता मुंबई हे गाव कळाल्यामुळे निदान मुंबईमध्ये शोध घेणं सोपं आहे. मुंबई इतकं मोठं शहर आहे की त्यामध्ये शोधणं अशक्य असतं. तरी सुद्धा कमळी म्हणते अशक्य अशी कोणतीच गोष्ट नसते, प्रयत्न केला की सगळं सापडतं. म्हणूनच आता कमळी मुंबईला शोध घेण्यासाठी निघालेली असते आणि तिला साथ देत असतो ऋषी. बंड्या आणि निंगी आता गावातच थांबलेले असतात आणि ऋषी, कमळी मुंबईला निघालेली असतात. सगळ्यात पहिले ते आरटीओ ऑफिसला येतात आणि आरटीओ ऑफिसला येऊन त्या गाडीचा नंबर देतात. त्या माणसाने 20 वर्षापूर्वीची केस बघायला किंवा ते कागदपत्र हे करायला म्हटलेलं असतो. नाही, ही समोरचीच कामं इतकी की आम्हाला 20 वर्ष मागे जायला वेळच नाहीये, त्यामुळे आम्ही तुमची कोणतीच मदत करू शकत नाही आणि तरीही तुम्हाला गरज असेल तर तुम्ही एक रीतसर अर्ज द्या, 1-1.5 महिन्यानंतर येऊन जा, बघू काही होतंय का. आता मात्र ऋषी आणि कमळीला माहिती, अर्ज देऊन जा म्हटल्यावर हे लोक काही करणार नाही हे त्यांना माहितीच आहे किंवा हे उडवाउडीची उत्तरं देत आहे. एक नशिबाचा भाग म्हणा किंवा देवी आईची कृपा, ऋषीचा एक विद्यार्थी असतो, तो सापडलेला म्हणजे रस्त्यात भेटतो आणि तो बरोबर आरटीओ मध्येच कामाला असतो. तो विचारतो की ऋषी सर काय हो, काही काम होतं का. तेव्हा ऋषी त्याला म्हणतो की असं असं झालंय. ऋषीने सगळी माहिती दिल्यावर तो म्हणतो हे माझ्याकडे द्या, मी माझ्या पद्धतीने शोध घेतो. आता ऋषीला जरा आधार मिळालेला असतो आणि कमळी माघारी जायचं म्हणते तर ऋषी म्हणतो नाही, शिक्षण वगैरे पूर्ण करायचंय. इकडे आता कामिनी, अनिकाने ठरवलेलं असतं की कमळी या गावात म्हणजे त्याच गावात राहणार आणि तिथंच तिचं आयुष्य संपणार. तिच्या आईसारखं ती शहरात येण्याचा प्रयत्नच करणार नाही. आता आई आबा नाही म्हटल्यावर एकटी शहरात काय येणार आणि तिला आधार तरी आहे का, त्यामुळे तिला या खेडेगावात राहणं याशिवाय पर्याय नाहीये. इतक्या आनंदी असतात कामिनी आणि अनिका, एन्जॉय करत असतात. त्यांना बाकी काहीच दिसत नसतं, फक्त आनंद साजरा करायचा असतो की एकदाची ती गौरी मेली, रस्त्यातला काटा दूर झाला. आणि आता दुसरं म्हणजे काय तर खरं कमळीची आई गेली याचा आनंद त्यांना असतोच. आणि अनिकाला जास्ती आनंद असतो तिची माझ्या रस्त्यात किंवा ऋषीच्या बरोबर यायची ती अनिका आता कधीच आमच्या बरोबर येणार नाही, आमच्या रस्त्यात कधीच ती आडवी पडणार नाही. त्यामुळे खूप खुश झालेली असते त्या दोघी आजी नात्या आणि एन्जॉय करायचं असतं, पार्टी करायची असते. अनिका म्हणते पार्टी तो बनतीये. तेव्हा कामिनी म्हणते सगळा पार्टीचा खर्च मी देणारे. अनिका, कोणाला बोलवायचं आणि किती मोठी पार्टी करायची तुझं तू ठरव. अनिका सगळ्या मैत्रिणींना इन्व्हाइट वगैरे करते आणि पार्टी देण्याचं ठरवते. कामिनीला जरा सुद्धा अंदाजा नसतो की कमळी यायचा विचार करत नाही तर ती मुंबईत ऑलरेडी आली आहे आणि तिने तिचा शोध सुरू केलाय. आता जेव्हा कामिनीच्या लक्षात येतं की काहीतरी दिसतंय आणि राजन, अन्नपूर्णा आजी बदलल्यासारखे वाटताय, तेव्हा कामिनी खोचून खोचून विचारण्याचा प्रयत्न करत असते की कुठून काही माहिती मिळते का. अन्नपूर्णा आजी सहजासहजी माहिती देणार नाही हे कामिनीला माहिती असतं. मग ती राजनकडून काही माहिती मिळते का याच्यासाठी प्रयत्न करते. तेव्हा राजन सुद्धा एकाच शब्दात तिला सुनावतो, कशाला ह्यात चौकशा करते ग, तुझ्या कामाशी काम ठेव की. याच्या चौकशा त्याच्या चौकशा करण्यापेक्षा तुझ्या कामाशी काम ठेवलं आत्या तर बरं नाही का, कशाला आमच्यामध्ये पंचायती करायला जातेस ग. राजनने तिला चांगलं सुनावलेलं असतं आणि कामिनीची अक्कल जरा जागेवर आणण्याचा प्रयत्न केलेला असतो. खरं तर कामिनीची अक्कल जागेवर येणार नाही हे राजनला माहिती आहे, पण आता त्यावेळेला काय करायचं तर बोलून निदान ती रूमच्या बाहेर जाईल एवढं केलेलं असतं राजनने. कामिनी दुसऱ्यांच्या गोष्टीमध्ये ना खुपसत असते, दुसऱ्यांच्याच पंचायती करत असते हे तर आपल्याला माहिती आहे. काही झालं तर कामिनीचा तो स्वभाव असतो आणि ती काय सोडणार नसते. सगळ्यात महत्वाचं तिच्या डोक्यात सध्या टार्गेट असतं ते फक्त कमळीला दूर करणं. जसं कामिनीला अलगत रस्त्यातून बाजूला केलंय, आता मात्र कमळीचा नंबर असतो. पण ती म्हणते की कमळीला दूर करण्याचा प्रश्न येतोच कुठे, कमळी कुठे शहरात यायला लागली. कमळी आता डायरेक्ट शहरात आलेली असते, तपासही चालू करते आणि बाबांना भेटायला येते. हे जेव्हा कामिनी बघते तेव्हा तिची तळपायाच्या मस्तकात जाते की हे काय, ही पोरगी या शहरात येणार नाही, इथपर्यंत ती पोहोचूच शकणार नाही असा प्रयत्न मी करत होते किंवा विचार करत होते,
ती कोलमडून त्या गावात पडली असेल तर ती शाळेत ॲडमिशन वगैरे घेणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की माझ्या घरात आली आहे. आता मात्र कामिनीच्या पायाखालची जमीन सरकते की मी करू काय. अनिकाने जे स्वप्न रंगवलंय की कॉलेज माझ्या एकटीच्या मालकीचं, ऋषी माझा होणार, कमळी नावाचा काटा आता दूर झालाय. सगळ्या त्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरलेलं असतं. अनिकाची पार्टी परत एकदा फ्लॉप झालेली असते आणि कामिनी वेड्यापिशासारखी करायला लागलेली असते. मी काय करू आणि काय नाही, कामिनीला काही एक सुचत नसतं. खरं तर कामिनी वेडीच याच्याने झालेली असते की कमळी तिच्या समोरील उभी राहिली आहे. कमळी कोलमडून त्या गावातच कुठेतरी कोपऱ्यात पडली असा तिचा अंदाज असतो, पण तसं काहीच झालेलं नसतं. कमळी अगदी धीराने हिमतीने उभी राहिलेली असते आणि तिथे आलेली असते. आणि नुसतं कमळीच्या आईच्या म्हणजे जे वाळून जे गाव असतं त्याचं नुसतं नाव घेतलेलं असतं तर बाबांच्या हाताची बोटं हल्लेली असतात. आता कमळी आली आहे म्हटल्यावर हा म्हातारा पळायला लागेल की, याची भीती असते कामिनीला. आणि म्हणूनच कामिनी अगदी लटलट कापायला लागते की मी आता करू काय. आणि कमळीमुळे जर हा म्हातारा शुद्धीवर आला, बोलायला लागला तर मी करणार काय. आणि खरं तर तसंच झालेलं असतं. कमळी आल्या आल्या आजोबांनी हातात घेतलेलं असतो. खरं तर कामिनीची जी तिने चालवलेलं असतं षडयंत्र किंवा अनिकाने जे चालवलेलं असतं की कॉलेजमध्ये ती जाणार, ॲडमिशन घेणार, जरी एटीकेटी बसली तरी पण ती कॉलेज करणार, कारण तिला रोकाय टोकायला कोणी नसतं. कॉलेज तिच्या बापाचं आहे. कामिनीने सांगून दिलेलं असतं, बाई तुझ्या बापाचं कॉलेज आहे, घाबरायचं कारणच नाहीये. अनिकाला काय तेवढंच हवं असतं, माझ्या बापाचं कॉलेज आहे ना, मग मी कशाला घाबरेन. अनिका जेव्हा नापास झालेली असून सुद्धा कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला जाते आणि गेल्या गेल्या शायनिंग करते. हे जे ॲडमिशन आहे आणि त्या कमळीच्या नावाचा जो फॉर्म आहे तो फाडून टाकायचा, कारण ती कमळी परत येणार नाही, इम्पॉसिबल आहे. आता ती हरली आहे आणि पळून गेली आहे, ती काय परत येत नसते. त्यामुळे कुणीही तिला फॉर्म वगैरे ठेवायची, इन्फॉर्म करायची गरज नाहीये. तिने कायमचं आता मुंबई सोडली आणि शहर तर सोडलं पण कॉलेज सुद्धा सोडलंय तिने. ती आता परत कधीच येणार नाहीये. आणि का मोठ्या तोऱ्यात त्या सरांना मॅडमांना सांगत असते. आणि तो फॉर्म जो असतो कमळी नावाचा की लास्ट असतं. आता तिने जर ॲडमिशन घेतलं तर ठीक, नाही तर मग तिला ॲडमिशन मिळणार नसतं. आणि काय येते आणि म्हणते काही गरज नाहीये, सांगितलंय ना. आणि तो फॉर्म फाडणार हातात घेतलेला असतो. कमळी येते आणि अनिकाचा हात पकडते. अनिका मापात राहायचं, इतकं जास्त उडू नकोस ग की पडली की तोंड सुद्धा राहणार नाही तुझं. कमळी तू काय बोलतीयस, काय वाटलं ग, मी हरले कोलमडले आता मी येत नसतो, शक्यच नाहीये. कमळी हरणं, तोंडावर पडणं, कमळीने माघार घेणं हे माझ्या डिक्शनरीतच लिहिलेलं नाहीये. अनिका किती पण संकट येऊ दे, काही पण येऊ दे, पण प्रत्येक संकटावर मात करणं आणि पुढे जाणं हेच मला माझ्या आईनं आणि बानं शिकवलंय आणि तेच मी करणार. काही झालं तरी मी शिक्षण पूर्ण करणार आणि मला जे हवंय ते मी करणार म्हणजे करणारच. आता मात्र अनिका उभी असते, ती अगदी थरथर कापायला लागलेली असते की ही कमळी कुठून उगवली, कमळी आयुष्यातूनच गेली असं मी समजत होते. परत माझ्या नाकावर टिच्चून माझ्यासमोर उभी राहिली आहे. आणि जे अनिका एटीकेटी बसलेली असते, एटीकेटी म्हणण्यापेक्षा ती नापासच झालेली असते, तिला काय ॲडमिशन मिळणार नसते. पण कामिनी तिचा पॉवरचा वापर करून किंवा तुझ्या बापाचं कॉलेज आहे म्हणून तिला ॲडमिशन मिळवून देणार असते. हे अनिकाचं स्वप्न असतं, त्याला सुद्धा आता कमळी अडवं पडणार. आणि अनिका जे करायला जातीये त्याला विरोध करणार, यात काही शंकाच नाही. काहीही झालं तरी अनिका आता या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकणार नाही, यासाठी कमळी भांडण करणार आणि कामिनी अनिकाला पुन्हा एकदा नडणार. कमळी जी असते ती आपल्या बापाचा शोध घेण्यासाठी मुंबईत आलेली असते आणि सगळ्यात महत्त्वाचं तिला शिक्षण सुद्धा पूर्ण करायचं असतं, कारण आई आणि आबाची इच्छा असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं ऋषीसाठी तिला आता स्वप्न पूर्ण करायचंय, कारण ऋषीने तिच्यासाठी आईला सोडलेलं असतं, बिझनेस सोडलेलं असतं, सगळ्या गोष्टींना लात मारून ऋषी पुढे आलेला असतो. ऋषीच्या तोंडाकडे बघून तिला शिक्षण पूर्ण करायचंय. खरं तर मित्रांनो, ऋषीवर कमळी सुद्धा प्रेम करते आणि ऋषी तर तिच्यावर पहिल्यापासूनच प्रेम करत असतो. आता मात्र तिला जेव्हा नयनतारा सांगते की तुझ्यामुळे माझ्या पोराने मला सोडलंय आणि घरदार सोडून तुझ्या मागे फिरतोय, सगळ्या गोष्टीला तू जबाबदार आहे कमळी आणि तू माझ्या पोराच्या आयुष्याची वाट लावलीये. आता मात्र कमळीला फार वाईट वाटलेलं असतं की माझ्यामुळे ऋषी सर असं का वागताय. सगळे हे कळाल्यावर कमळी अगदी हिमतीने उभे राहिलेली असते, कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणार असते, शिक्षण पूर्ण करणार असते, सगळ्यांची स्वप्न पूर्ण करणार असते आणि स्वतःला हवं ते मिळवणार असते. आणि अनिका आणि कामिनी नावाच्या ज्या नागिनी आहे त्यांची नांगी ठेचणार असते. आता काही झालं तरी विंचवाचा डंस करून घेणार नसते. याआधी तिने खूप सहन केलेलं असतं. कामिनी अनिका नावाच्या बायकांपासून तिने खूप काही सहन केलं, आता ती सहन करणार नसते, कारण तिच्याकडे हरण्यासारखं गमावण्यासारखं काही राहिलेलंच नसतं. कमळीला फक्त शिक्षण पूर्ण करायचं आणि ध्येय गाठायचं, त्याच्याबरोबर तिचे वडील कोण आहे याचा शोध घ्यायचा. खरं तर या सगळ्यात ऋषी तर असतोच तिला साथ द्यायला आणि ऋषी तिला साथ देणार आणि तिच्या वडिलांपर्यंत पोहोचवणार.